नासिक में मीडिया से बातचीत के दौरान नेता केशव पोरजे ने सभागृह में विपक्ष नेता की नियुक्ति को लेकर अपनी तीखी प्रतिक्रिया व्यक्त की। आगे पोरजे ने भाजपा व शिवसेना शिंदे गुट को आड़े हाथ लेते हुए कहा कि सभागृह में सिर्फ भाजपा शिंदे के ही नगर सेवक की बातचीत जारी है। सुनिए गौर से आगे का केशव पोरजे इनका बयान। चालू आहे हे संपूर्ण आवाज दाबण्याचे काम चालू आहे। आज महासभा आहेत, आपण सर्वजण पत्रकार बंधू बघत आहात की प्रचंड गोंधळ चालू आहे। कोणी विषयाला धरून बोलत नाहीये। कुठला विषय चालू आहे दुसऱ्या विषयावरती बोललं जातं आणि खरोखर सभागृहाला आज विरोधी पक्षनेत्याची गरज आहे। विरोधी पक्षनेता हा पाहिजेच आणि विरोधी पक्षनेता का नेमत नाहीये तर सभागृहात बोलू द्यायचं नाहीये। आता तुम्ही जर बघितलं असेल तर संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक बोलताय, ते झाले की लगेच इकडे शिंदे गटाचे नगरसेवक बोलताय। आम्हाला कोणालाही बोलू दिलं जात नाहीये, म्हणून सभागृहाला विरोधी पक्षनेत्याची खरोखर खूप गरज आहे। झालं काय की यांचे जे सीट निवडून आलेत त्यांच्यामध्ये पदावरून प्रचंड भांडणं चालू आहेत। कोणाला सभागृह नेता व्हायचंय, कोणाला काय व्हायचं आहे आणि त्यांच्या नेमणुका होत नाही, त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता नेमणूक करत नाही। उत्तरच दिलं नाही ना महापौरांनी। आम्ही सरळ प्रश्न विचारला महापौर मॅडमांना की आमच्या पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आपल्याला पत्र दिलं आहे की प्रथमेश गीते यांची विरोधी पक्षनेता या पदावरती नेमणूक करण्यात यावी। तुम्ही त्या पत्राचं वाचन करा आणि ती नेमणूक करा। महापौरांनी त्याच्यावरती काहीच उत्तर दिलं नाही। हो, नाराजीचे ना, कारण की जर शहरात आपल्या नाशिक शहरामध्ये लवकरच कुंभमेळा होत आहेत आणि कुंभमेळा होत आहे, विकास कामं होणार आहेत, पण विरोधी पक्षनेता पाहिजे ना। म्हणजे जे काही तुम्ही करत आहात हे सर्व आम्हाला मान्य राहील असं नाहीच आहे। हा मनमानी कारभार कुठेतरी थांबला पाहिजे। जर लवकरच त्यांनी विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक केली नाही तर निश्चित आम्ही सभागृह चालू देणार नाही। आम्ही सभागृहात समोर उतरणार आहोत।